क्रांती सूर्य बिरसा मुंडा, तसेच आपले हुतात्मा वीर नागे महादू कातकरी, वीर तंटा बिल्ल मामा, वीर भागोजी आंगडे या महान दैवतांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द सुरू करतो। मगाशी मान्यवरांनी 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या याच्यामध्ये, की जसं पालघर जिल्ह्यासाठी संघर्षासाठी जे लढावं लागतं त्याच्याच बरोबर एक बौद्धिक युद्ध सुद्धा आपल्याला लढावं लागणार आहे, हे तितकंच खरं आहे। फिजिकल म्हणजे आपण मानवी युद्ध लढायला आपण सगळे तयार आहोत, पण बौद्धिक युद्ध लढायला आपल्याला तशी फळी सुद्धा तयार करावी लागणार, हे शंका नाहीये। मगाशी कदम सरांनी मला वाटतं बोला आरक्षणाचा शिक्षणाचा एक फार मोठा त्यांनी पायंडा मांडला। आरक्षणामुळे काय घडतं आणि काय होतं त्याचंच एक उदाहरण मी आहे। रायगड मधला मी सुद्धा एक आदिवासी युवक आहे आणि पूर्णपणे त्या आरक्षणाचा फायदा घेऊन आज मी या काळा कोटावर तुमच्यासमोर उभा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आज जरी पेशाने वकील असतो तरी मला एक गोष्ट जाणवली की एक वकील उभा करून ह्या समाजाचं भलं होणार नाही, आपल्याला शेकडो वकील उभे करावे लागणार आहे। एक बौद्धिक युद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक लेकर बाळ यांना शिकून मोठं करावं लागणार, तरच आपल्या ह्या आदिवासी जमातीला योग्य न्याय आणि योग्य दिशा मिळणार आहे। मगाशी दादांनी म्हटलं होतं की आता एकत्र येऊन कुठेतरी आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढतोय। उदाहरणार्थ माझी ओळख म्हणायची असेल तर माझ्याकडे जातीचा दाखला नाहीये, तो कसा बनवायचा, कुठे बनवायचा, त्यासाठी काय यंत्रणा असते ही सुद्धा आपल्याला माहिती करून घेण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा मंत्र देऊन गेलेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज पालघरमध्ये येण्याचा उद्देश मला वाटतं प्रमोदजी, कारण की इथे जो आपला आदिवासी बांधव याचं सर्वेक्षणाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, थोडी जबाबदारी मी घेतलेली आहे। त्या अनुषंगाने मी प्रत्येक खेडोपाडीत फिरतोय आणि त्यात मला काही गोष्टी जाणवल्या की शिक्षणाचा अभाव फार कमी वाटला आणि जर करायचं असेल तर आपल्या माता भगिनींना मला फार कळकळीची विनंती आहे, जे आपलं पदरातलं लेकरू आहे त्याच्या कानामध्ये एक कान मंत्र द्या की आपली ही लढाई आहे जी अस्तित्वाची, आणि त्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शिक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि हे जर झालं नाही तर येणारा काळ हा फार कठीण आहे, अवघड आहे आणि त्याला 2 हात करायचे असतील तर शिक्षण जो पर्याय नाही। मला माहिती आहे वेळ फार कमी आहे, फक्त 2च मिनिटं घेईन आणि थांबेन। आपल्या अस्तित्वासाठी ज्या महामानवांनी आपल्या छातीवर गोळ्या घेतल्या ते हुतात्मा वीर नागे महादू कातकरी, ज्यांनी आपल्या अस्तित्वासाठी वयाच्या 25व्या वर्षी हुतात्मा पत्करलं ते आमचे बिरसा आबा। काय वाटत असेल त्यांनी, काय म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या असेल किंवा काय म्हणून त्यांनी बलिदान दिलं असेल, की मी कोणासाठी लढतोय, ज्या माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी माझं बलिदान देतोय। आणि हे बलिदान जर सार्थ करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांना आपण एक मानवंदना द्यायची असेल तर माझा प्रत्येक आदिवासी बांधव सशक्त आणि सक्षम झाला पाहिजे। तो मग 2च मिनिटं घेतो, हा चालेल ना? आणि मग तो मग बौद्धिक असेल, शारीरिक असेल, कोणत्याही याच्यात असेल, माझा कातकरी किंवा माझा आदिवासी बांधव हा सक्षम सगळ्या तऱ्हेने। फक्त एक गोष्ट मला फार खंत वाटते की शिक्षणाचा फार कमी अभाव आहे। मला असं वाटतं की मला नेहमी मला गर्वाने म्हणावं लागेल की पुन्हा एकदा ह्या धर्तीवर माझे धरती बाबा अवतरले पाहिजेत, वीर तंटे बिल्ल मामा अवतरले पाहिजेत, हुतात्मा नागे महादू कातकरी अवतरले पाहिजेत आणि ह्या वीरांनी जर ह्यात पुन्हा त्यांनी अवतरले तर हे युद्ध अजून गतिशील होईल असं मला वाटतं। बोलण्यासारखं खूप आहे, आता नेहमी खेडोपाडी मी येणारच आहे, तिथेही बोलता येईल। मला रायगडहून येऊन मला पालघर मधल्या माझ्या बांधवांनी मला बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोगाचा आभार आहे। बोलताना चुकून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा माझ्याकडून काही अपशब्द बोलले गेले असतील तर क्षमा असावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।